नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल MPSC वालेमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी हा अत्यंत महत्त्वाचा पॉलिटीचा टॉपिक प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. हे सर्व प्रश्न MPSC, कंबाईन, STI, PSI, ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. हा प्रश्न महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा एप्रिल 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे. अचूक जोड्या लावा. पहिली जोडी थॉमस हॉब्ज, दुसरी फ्रेडरिक हायेक, तिसरी रॉबर्ट नोझिक, चौथी रूसो. आणि पुढे दिलेले पर्याय पाहूया. अग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ. ब. फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. क. ब्रिटिश तत्त्वज्ञ. ड. अमेरिकन तत्त्वज्ञ. आता याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे थॉमस हॉब्ज ब्रिटिश तत्त्वज्ञ, फ्रेडरिक हायेक अग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ, रॉबर्ट नोझिक अमेरिकन तत्त्वज्ञ आणि रूसो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. इथे रूसो खूप महत्त्वाचा आहे. फ्रेंच राज्यक्रांतीवर त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला होता. प्रश्न क्रमांक 2. हा प्रश्न महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा एप्रिल 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटना सुधारणा विषयक अहवाल कोणत्या महिन्यात प्रसिद्ध करण्यात आला? पर्याय आहेत. 1. जून 1918, 2. ऑगस्ट 1918, 3. जुलै 1918, 4. ऑक्टोबर 1918. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच जुलै 1918. हा अहवाल खूप महत्त्वाचा आहे कारण याच्यावर आधारित पुढे भारत सरकार कायदा 1919 तयार करण्यात आला. प्रश्न क्रमांक 3. हा प्रश्न मेन्स जुलै 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861 हा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. पर्याय आहेत. 1. 1891, 2. 1861, 3. 1871, 4. 1881. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 1861. इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861 मुळे कायदे मंडळात भारतीय सदस्यांना स्थान देण्यास सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 4. हा प्रश्न मेन्स जुलै 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. घटना सुधारणा विचारात घेण्यासाठी ब्रिटिश सरकारने नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरविले. कोणत्या गोलमेज परिषदेनंतर मार्च 1933 मध्ये नवीन राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली? पर्याय आहेत. 1. दुसऱ्या, 2. सहाव्या, 3. तिसऱ्या, 4. चौथ्या. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतर. या श्वेतपत्रिकेच्या आधारावर पुढे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 तयार करण्यात आला. प्रश्न क्रमांक 5. हा प्रश्न मेन्स जुलै 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटकराज्य यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे तिची पायाभरणी खालीलपैकी कशात दिसून येते? पर्याय आहेत. 1. मॉर्ले मिंटो सुधारणा 1909, 2. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा 1919, 3. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, 4. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. कारण 1935च्या कायद्यात प्रथमच केंद्र आणि प्रांत यांच्यात अधिकारांचे स्पष्ट विभाजन करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 6. हा प्रश्न मेन्स जुलै 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा म्हणून खालीलपैकी कोणता कायदा ओळखला जातो? पर्याय आहेत. 1. द इंडियन कौन्सिल ऍक्ट 1857. 2. द इंडियन कौन्सिल ऍक्ट 1861. 3. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1999. 4. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1936. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे द इंडियन कौन्सिल ऍक्ट 1861. हा कायदा महत्त्वाचा मानला जातो कारण यामुळे भारतीयांना कायदे प्रक्रियेत सहभागी होण्याची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 7. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे. भारत सरकार कायदा 1935 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पर्याय आहेत. 1. या कायद्यामुळे केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली. 2. या कायद्यामुळे भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. 3. या कायद्यामुळे प्रांतांतील दुहेरी शासन व्यवस्था रद्द झाली. 4. या कायद्यामुळे 3 स्वतंत्र सूच्या तयार करण्यात आल्या आणि त्यात अधिकारांचे विभाजन करण्यात आले. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे केंद्रात प्रथमच द्विगृही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. हे विधान चुकीचे आहे. कारण भारतामध्ये द्विगृही कायदेमंडळाची सुरुवात यापूर्वीच झाली होती. प्रश्न क्रमांक 8. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे. 1935च्या भारत सरकार कायद्यासंबंधी खालील विधाने लक्षात घ्या. अ. या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली. ब. फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली. क. रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? पर्याय आहेत. 1. अ आणि ब. 2. ब आणि क. 3. अ आणि क. 4. वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे अ आणि ब. प्रांतिक स्वायत्तता आणि फेडरल कोर्ट या दोन्ही गोष्टी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मुळे लागू झाल्या. तर रिझर्व्ह बँकेची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934 नुसार करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 9. हा प्रश्न मुख्य 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. 15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत किती भाग, किती विभाग आणि किती परिशिष्टे होती? पर्याय आहेत. 1. 15 भाग, 325 विभाग, 12 परिशिष्टे. 2. 14 भाग, 321 विभाग, 10 परिशिष्टे. 3. 16 भाग, 320 विभाग, 8 परिशिष्टे. 4. 17 भाग, 324 विभाग, 9 परिशिष्टे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे 14 भाग, 321 विभाग आणि 10 परिशिष्टे. हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 त्या काळातील सर्वात मोठा घटनात्मक कायदा मानला जातो. प्रश्न क्रमांक 10. हा प्रश्न एक्साईज मुख्य 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? पर्याय पाहूया. 1. 1909 चा कायदा निवडण तत्व. 2. 1919 चा कायदा प्रांतिक स्वायत्तता. 3. 1935 चा कायदा प्रांतासाठी द्विदल राज्यपद्धती. 4. 1947 चा कायदा जबाबदार शासनपद्धती. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
म्हणजे 1947 चा कायदा आणि जबाबदार शासनपद्धती ही जोडी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11. हा प्रश्न अगदी पूर्व 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. 1935 च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अंमलात आणल्या गेल्या नाहीत? अ. भारतमंडळ. ब. भारतीय संघराज्य. क. केंद्रातील दुहेरी राज्यपद्धती. ड. प्रांतिक स्वायत्तता. पर्याय पाहूया. 1. अ फक्त. 2. आणि क फक्त. 3. अ आणि क फक्त. 4. ड फक्त. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे भारतीय संघराज्य आणि केंद्रातील दुहेरी राज्यपद्धती. या दोन तरतुदी प्रत्यक्षात लागू करण्यात आल्या नव्हत्या. प्रश्न क्रमांक 12. हा प्रश्न मुख्य 2017 मध्ये विचारण्यात आलेला आहे. विधान पाहूया. भारत सरकार कायदा 1935 अनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते. आता कारण आर पाहूया. भारत सरकार कायदा 1935 अनुसार संघराज्यीय, प्रांतिक आणि संवर्ती अशा 3 सूच्यांमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती. पर्याय पाहूया. 1. अ आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे अचे योग्य स्पष्टीकरण आहे. 2. अ आणि आर दोन्ही बरोबर आहेत, पण आर हे अचे योग्य स्पष्टीकरण नाही. 3. अ बरोबर आहे, तर आर चूक आहे. 4. अ चूक आहे, तर आर बरोबर आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे अ चूक आहे आणि आर बरोबर आहे. कारण 1935 च्या कायद्यानुसार शेषाधिकार गव्हर्नर जनरलकडे देण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 13. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2017 मध्ये विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 1. 1919 चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड अहवालावर आधारित आहे. 2. 1935 चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट नुसार भारतीय विधानमंडळ हे द्विगृहात्मक विधिमंडळाच्या रचनेत रूपांतरित झाले. 3. दुहेरी शासन पद्धती 1919 च्या कायद्याने लागू करण्यात आली. 4. राज्यघटनेचा जवळपास 75% भाग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 चे पुनर्निर्मित रूप आहे असे म्हटले जाते. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे भारतीय विधानमंडळ प्रथमच द्विगृहात्मक झाले, हे विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 14. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2017 मध्ये विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली? पर्याय पाहूया. 1. 1833 चा चार्टर ॲक्ट. 2. 1784 चा पिट्स इंडिया ॲक्ट. 3. 1853 चा चार्टर ॲक्ट. 4. 1773 चा रेग्युलेटिंग ॲक्ट. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे 1773 चा रेग्युलेटिंग ॲक्ट. या कायद्यामुळे भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 15. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2016 मध्ये विचारण्यात आलेला आहे. खालील विधाने विचारात घ्या. 1935 च्या कायद्यानुसार उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. प्रांतिक उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले होते. क. केंद्रातील उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले होते. पर्याय पाहूया. 1. अ आणि ब. 2. ब आणि क. 3. अ आणि क. 4. अ, ब आणि क. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे अ आणि ब. 1935 च्या कायद्यानुसार शेषाधिकार गव्हर्नर जनरलकडे ठेवण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 16.
हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2016 मध्ये विचारण्यात आलेला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मधील खालील तरतुदी विचारात घ्या. आ. या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अग्लो इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले. शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपविले होते. क. या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेली ना कोणती सल्लागार अथवा ना कोणती मंत्री परिषद नियुक्त केली गेली. पर्याय पाहूया. 1. विधाने अ बरोबर आहेत. 2. विधाने क बरोबर आहेत. 3. विधाने अ क बरोबर आहेत. 4. विधाने अ क बरोबर आहेत. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे विधाने अ आणि क बरोबर आहेत. कारण शेषाधिकार केंद्र शासनाकडे नसून गव्हर्नर जनरलकडे ठेवण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 17. हा प्रश्न पूर्व 2016 मध्ये विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने कोणाच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे असे वाढविले आहे. पर्याय पाहूया. 1. अ आणि बी प्रवर्गातील अधिकारी. 2. सी प्रवर्गातील शासकीय सेवक. 3. अ प्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी. 4. अ प्रवर्गातील अधिकारी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे अ प्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी. प्रश्न क्रमांक 18. हा प्रश्न मुख्य 2016 मध्ये विचारण्यात आलेला आहे. केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी कुठून घेतली आहे. पर्याय पाहूया. 1. 1909 चा कायदा. 2. 1919 चा भारत सरकार कायदा. 3. 1935 चा भारत सरकार कायदा. 4. 1947 चा भारतीय स्वातंत्र्य कायदा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे 1935 चा भारत सरकार कायदा. प्रश्न क्रमांक 19. हा प्रश्न मुख्य 2016 मध्ये विचारण्यात आलेला आहे. खालील विधाने विचारात घ्या. अ. राज्यघटनेतील केंद्र आणि राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध तसेच आणीबाणी विषयक तरतुदी या 1935 च्या कायद्याशी मिळत्याजुळत्या आहेत. ब. राज्यघटनेतील गव्हर्नर पदाधिकाऱ्यांबाबतच्या तरतुदी देखील 1935 च्या कायद्याशी मिळत्याजुळत्या आहेत. पर्याय पाहूया. 1. विधान अ बरोबर आहे, ब चुकीचे आहे. 2. विधान बरोबर आहे, अ चुकीचे आहे. 3. दोन्ही विधाने बरोबर आहेत. 4. दोन्ही विधाने चुकीची आहेत. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे विधान अ बरोबर आहे आणि ब चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 20. हा प्रश्न मुख्य 2015 मध्ये विचारण्यात आलेला आहे. भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी कुठे झाली. पर्याय पाहूया. 1. मुंबई. 2. पुणे. 3. नागपूर. 4. औरंगाबाद. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे पुणे. प्रश्न क्रमांक 21. हा प्रश्न मुख्य 2014 मध्ये विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. पर्याय पाहूया. 1. मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909. 2. पहिल्या महायुद्धाची समाप्ती 1918. 3. बंगालची फाळणी 1915. 4. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा 1919. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे बंगालची फाळणी 1915 ही जोडी चुकीची आहे. कारण बंगालची फाळणी 1905 मध्ये करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 22.
हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2013 मध्ये विचारण्यात आलेला आहे. खालील विधाने पहा. 1 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक चीनला मान्यता देणारा भारत हा प्रथम देश होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत चीनच्या कायम सदस्यत्वासाठी भारताने आग्रह धरला होता. पर्याय पाहूया. 1 फक्त, 2 फक्त ब, 3 आ आणि ब, 4 कोणतेही नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे फक्त. प्रश्न क्रमांक 23. हा प्रश्न मुख्य 2013 मध्ये विचारण्यात आलेला आहे. भारतातील संविधानाची तत्त्वे आणि सिद्धांत निश्चित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबई येथे संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली? पर्याय पाहूया. 1 सच्चिदानंद सिन्हा, 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 पंडित मोतीलाल नेहरू, 4 पंडित जवाहरलाल नेहरू. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे पंडित मोतीलाल नेहरू. ही समिती पुढे नेहरू समिती म्हणून ओळखली जाऊ लागली. प्रश्न क्रमांक 24. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2012 मध्ये विचारण्यात आलेला आहे. भारतीय प्रशासनामध्ये संधी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्त्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले? पर्याय पाहूया. 1 रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, 2 चार्टर ॲक्ट 1833, 3 चार्टर ॲक्ट 1853, 4 इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे चार्टर ॲक्ट 1853. याच कायद्यामुळे स्पर्धा परीक्षेद्वारे भरतीची संकल्पना सुरू झाली. प्रश्न क्रमांक 25. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012 मध्ये विचारण्यात आलेला आहे. 1935 च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती? पर्याय पाहूया. 1 प्रौढ मताधिकार, 2 साम्राज्यांतर्गत शासनाधिकार, 3 सापेक्ष स्वायत्तता, 4 प्रांतिक स्वायत्तता. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे प्रांतिक स्वायत्तता. प्रश्न क्रमांक 26. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012 मध्ये विचारण्यात आलेला आहे. ब्रिटिश काळात स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात होती? पर्याय पाहूया. 1 1892 इंडियन कौन्सिल ॲक्ट, 2 1919 मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा, 3 1909 मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा, 4 1935 भारत प्रशासन कायदा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 1909 चा मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा. या कायद्यामुळे निवडणूक व्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले होते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी हा टॉपिक प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सच्या माध्यमातून पूर्ण रिवाईज केला. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच PYQ आधारित अभ्यासासाठी पाहत रहा MPSC वाले. धन्यवाद.